मित्रहो नमस्कार. आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात 250हून अधिक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा मृत्यू झालाय आणि त्यामुळेच हा अपघात संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. या विमानाचे पायलट सुमित सब्रवाल यांना 8,200 तास हवाई उड्डाणाचा अनुभव असतानाही विमानातील तांत्रिक बिघाडाची त्यांना कल्पना आली नाही. टेक ऑफ केल्यानंतर फक्त 800 फूट उंचावरून हे विमान कोसळल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नेमकं काय घडलंय हे सविस्तर जाणून घेऊया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईन 787 या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केलं. अमेरिकेच्या बोईंग कंपनीनं बनवलेलं हे विमान लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जगात सर्वोत्तम मानलं जातं. या विमानाचे पायलट होते सुमित सब्रवाल. सब्रवाल एक अनुभवी पायलट होते, ज्यांना 8,200 तास हवाई उड्डाणाचा चांगलाच अनुभव होता. या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते, ज्यापैकी 169 प्रवासी भारतीय होते आणि 61 विदेशी प्रवासी होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीसुद्धा या विमानाने प्रवास करत होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे नंबर 23वरून या विमानाने आज दुपारी 1:38 टेक ऑफ केलं. लगेचच 1:39 म्हणजेच 1 मिनिटाने या विमानाने आपत्कालीन संदेश पाठवला, पण त्यानंतर विमानासोबत ATCचा कोणताही संपर्क होत नव्हता. कॅप्टन सुमित सब्रवाल यांनी अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागात विमान लँड करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे विमान एका हॉस्टेलच्या इमारतीला धडकलं आणि मोठा स्फोट झाला. ज्या इमारतीला हे विमान धडकलं त्या इमारतीतील काही नागरिकसुद्धा या अपघातात मृत्यू पावले. एकूण 250हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. उड्डाणानंतर काही सेकंदात विमान पडून 250हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. एअर इंडियाकडून तांत्रिक बिघाड हे कारण सांगितलं जात आहे, परंतु उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान पडल्यानं आणि माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्यानं अपघाताकडे अत्यंत संशयास्पदरित्या पाहिलं जात आहे.